गेला. हा. हा. बघा नूतन मॅडम कशा छान आवरून बसल्यात है की नाही. बघितल्यावर आपल्याला पण फ्रेश वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नूतन मॅडम साठी आपण टाळ्या वाजवूयात सगळ्यांनी. त्यांच्या आवाजात जी ताकद होती ना, आवाजातली ताकद वाढली आहे. तुम्हाला काही वाटलं का नूतन मॅडम? सगळ्यांनी टाळ्या वाजवा, चला मॅडम हे करा, ओपन करा. कोणाला जाणवली मला सांगा. पोळी भाकरी भात यासोबत खाऊ शकतो. काय झालं अर्चना मॅडम? ताकद म्हणजे मॅडमच्या आवाजातलं जे काही आहे म्हणतात ते कोणाला वाटला का बदल? हो मॅडम, खूप बदल वाटले. हम्म. तर कॉन्फिडन्स वाटतो आहे मॅडम मला सुद्धा. वाटतोय ना. हा. हो. आणि नुसता आवाजातलंच नाही, तुम्ही ज्या पद्धतीने सुरू केलं ना तो बदल होता. कॉन्फिडन्स लगेच जाणवला. आणि आवाजात कॉन्फिडन्स तर असेलच, पण ताकद म्हणजे मला असं म्हणायचंय की वर्ड पॉवर जे म्हणतो ना आपण, वर्ड पॉवर हम्म, ती वाढलीये तुम्ही. ती वाढलेली दिसली याच्यातून. की म्हणजे शब्दांचे जे परिणाम होतात ऐकताना, जे इम्प्रेशन होतं ते वाढलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, काही सुंदर बोलतात किंवा किती छान बोलतात, ऐकावंसं वाटतं किंवा शब्दांचे अर्थ कळतात. ते सगळं वाढलेलं आहे. त्यामुळे मला इंटरप्टच नाही करावंसं वाटलं. म्हटलं तुमची लिंक नाही तोडायची. तर याच्यामध्ये स्वामींनी सगळी वर्णनं दिलीत. पण ही खरी किंवा आपल्याला हे होतील असं समजून चालू नका. कारण प्रत्येक वेळेला ध्यानामध्ये काय असतं माहिती का? ध्यानामध्ये जे दिसणं असतं, मी बऱ्याचदा म्हणते, ध्यानामध्ये जे दिसणं असतं ते प्रॅक्टिकली फिजिकली आपण काही बघतच नसतो. म्हणजे आता समजा ज्योत घेऊ हो. उदाहरण. तर हम्म. ती काही ज्योत आहे ती दिसणार आहे का फिजिकली आपल्याला? नसते. नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की त्या ऊर्जेला, त्या तत्वाला आपण पोहोचलो की ते दिसतं. जसं सुगंध आपण बघितला, की सुगंध येतो. समजा गुलाबाचा सुगंध आपल्याला आलेला आहे ध्यानात. तर आपण काही त्या गुलाबाच्या सुगंधाच्या जवळ गेलेला असतो का ते आलेला असतो? तसं काही नसतं झालेलं. मी परवा थोडं हे एक्सप्लेन केलं, पण तुम्हाला लक्षात आलं नसेल जास्त. की नाकाचा हे जे आहे सुगंध कोणाचं तत्व आहे? 5 सेन्स ऑर्गन सांगितले मी. नाक, डोळे, कान, त्वचा वायू. आणि हे वायू तत्व, पृथ्वी तत्व. आता जीभ आहे ना, जीभ. जीभ कुठलं तत्व आहे टेस्ट करते? जीभ आपण म्हणतो की चव घेते, चव घेते. पण जिव्हा आहे ना तो रस आहे, रस. म्हणजे जलतत्व आहे त्याच्यामध्ये, कार्य करते ती जलतत्वाचं. का तर बघा, आपल्याला लाळ जर निर्माण नाही झाली तर चव तरी कळेल का? नाही कळत. कोरडी हो. जीभ, कोरडे जीभ आहे आणि कोरड्या जीभीने जरा जिलबी चाटा, काहीच नाही तेच कळणार. हो. म्हणजे चव घेतो ती जलतत्वाची आहे. मग हे सगळं तत्वांशी निगडीत आहे. जे काय आपल्याला सुगंध येतो, ज्योत दिसते, काय दृश्य, 5 सेन्स ऑर्गन्स, ते त्या तत्वाला आपण जाऊन मिळतो. सगळं ब्रह्मांड हे तत्वांनी हे आहे, बनलेलं आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी 5 तत्वांनी बनली. आपण 5 तत्वांनी बनले. आपल्याला 5 तत्व माहिती आहेत. जसं आपण हायर हायर लोकांमध्ये जाणार आहे. मी सांगितलं शिवसृदय शास्त्र. म्हणून शिवसृदय शास्त्र अतिशय शिकायला पाहिजे ना. ज्याला आध्यात्मिक मध्ये खूप जाणून घ्यायचं आहे, आवड आहे, आवड. आपलं काही जीवन बदलायचंय, आपलं काही मटेरियलिस्टिक फायदे हवेत म्हणून शिवसरोदय करायचंच नाही. ज्याला रस आहे, आवड आहे, की जसं आता नूतन मॅडमनी आज अनुभव लिहिला होता पुस्तकाचा. आणि मग त्यांनी पहिलंच वाक्य असं लिहिलं होतं की मला पुस्तक कोणी सांगितलं आणि मी घेतलं आणि मी 3:30ला उठून बघते तर हे. म्हटलं अहो मॅडम, पहिलं वाक्यच बदला तुम्ही. कोणी बिनी काही सांगितलं नाही ते मी सांगत हो, होते. तुम्हीच सांगितलेलं मॅडम. चर्चा आपली होत होती. आणि हो. विशेष म्हणजे मी सारखी म्हटल्यामुळे नूतन मॅडमना कुतूहल होतं. आणि वाचायला कोणीच पुढे येत नव्हतं. बऱ्याच जणांनी आणली पुस्तकं, वाचली. पण मी म्हंटल वाचनाला घ्या, घेतच नव्हत्या. मग नूतन मॅडमना शेवटी
मॅडम म्हटल्या, मॅडम असं करते मीच आणते आणि मीच वाचनाला घेते, चालेल का? म्हटलं चालेल की, या ना, तुम्हाला वाचा आधी, मग वाचावंसं वाटलं, घ्यावं वाटलं तर मग घ्या, असं काही नाही, पण आणा तुम्ही. आणि असं त्यांच्याकडनं आणलं गेलं. म्हणून ज्या वेळेला कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला मी काय म्हंटल, पहिल्यांदा म्हटलं अनेकांनी पुस्तकं वाचली, पण योग मात्र नूतन मॅडम ना चालला. म्हणजे हे महत्वाचं होतं, त्यांच्या हातनं ते घडणार होतं. आणि त्यांना ज्या काही आता अनुभूती येत आहेत किंवा आल्या पुस्तक आल्यामुळं आणि अजून येणार वाचनामुळं, ते त्यांचं लिहिलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये मी जसं मॅडमना म्हंटल की नाही, ते बदला हो, पहिलंच तुम्ही लिहायला पाहिजे व्यवस्थित. कारण मग लोकांना मोटिवेशन होईल ना, की काय मॅडम पुस्तकं म्हणत असतात, आणावं, वाचावं, किंवा आपण पुस्तक वाचनात जे घेतो ते आणावं. तर आता हे पुस्तक परत आउट ऑफ प्रिंट गेलंय बघा. अमेझॉनला मिळत असेल तर बघा. पण परवा मी बघितलं तर गेलंय ते आउट ऑफ प्रिंट. तर खूप डिमांड आहे या पुस्तकाला. जसं योगी कथामृत आहे त्या टाईपच हे अनुभवासाठी छान आहे. तर याच्यामध्ये तत्व जाणून घ्यायचे. आणि आपण ज्या वेळेला चेतने, म्हणजे आपण साधा एक श्वास घेतला की नाही, आपला श्वास घेतो त्यावेळेला आपण तत्व प्राशन करत असतो त्या श्वासामधून. कधी जलतत्व जास्त घेतो, तर कधी पृथ्वी तत्व घेतो. आणि आपल्याला आता भाग 4 मध्ये हे तत्व जाणून घ्यायचे आहेत. तर यामध्ये जी काही आपण तत्व घेतो, तसं ध्यानामध्ये जेव्हा ज्या ज्या चेतनेला पोहोचतो आपण. आता वरती बघा, वरती आकाश तत्व वरच आहे. ज्या वेळेला आपल्याला हे शरीर सोडायचं आहे, आपलं हे फिजिकल शरीर, त्यावेळेला काय आपण डिझॉल्व करणार, सोडून देणार. आपण तर पंचमहाभूतांनाच मिळतो, अग्नी देतात आपल्या ह्याच्यात. मग परत राख होते, पृथ्वी तत्वाची जाते, वायू होतो, वायू तत्वातनं निघून जातो. आणि शेवटी जो काही प्राण आहे तो आकाश तत्वातनं जातो. आणि मग पाणी, आपली हड्डी जे काही कलश म्हणतो ते पाण्यात सोडतात आपल्या धर्मांमध्ये, मग ते पाण्यात जात. असं पंचमहाभूतांना आपण मिळतो. तर आता जेव्हा आपण मनुष्य जन्म सोडणार आहे त्यावेळेला जलतत्व सोडणार आहोत, पृथ्वी तत्व सोडणार आहोत. नंतर आपली 3च तत्व राहिली, वायू तत्व राहिलं, आणि अग्नी राहिला, आणि आकाश राहिलं. हळूहळू हळूहळू ते पण सोडत जातो. आणि मग परम तत्वांमध्ये प्रवेश करतो आपण. परम म्हणजे खूप उच्च पातळीची तत्व. आता जेव्हा आपण ध्यान करायला लागलेलो असतो त्यावेळेला चेतना आपल्या बदलत जातात, आणि जशा चेतना बदलत जातात तशी तत्व पण बदलत जातात. आणि मग हे दृश्य विश्य जसं आपण म्हणतो पिक्चर बघत असतो तसं ते दिसत असतं. त्या ह्याच्यात आपण म्हणजे थोडस चेतनेरूपी प्रवास केल्यासारखं असतं ते. तर आपल्याला दिसेलच आणि असं काही दिसतं, हे थोडस डोक्यातनं काढून टाका. कारण इथे मी काही जास्त बोलू शकत नाहीये. काही रेकॉर्डिंग मध्ये, काही प्लॅटफॉर्मवर काही बोलता येत नसतं. पण या गोष्टी लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये स्वामींनी जी काही श्वेतांबरी, रक्तेश्वरी, श्वेतेश्वरी असे वर्णन केली ती मॅडमनी आधी सांगितलेलीच आहेत. पण याच्यातून आपल्याला एकच घ्यायचं की किती आपल्याला ध्यान कंटिन्युअस करायचं आहे, ध्यानाचा कसा आपण पिच्छा पुरवला पाहिजे, किती वेळ केलं पाहिजे, वेळ मिळताच केलं पाहिजे, हे घ्यायला काही हरकत नाहीये. तर बाकीच्या अनुभवांच्या मागे कधीच ध्यानामध्ये लागू नये. ऍक्च्युली ध्यानामधले अनुभव खरे पण नसतात. म्हणून मग तुम्हाला तर म्हणते दिसण्यावर अजिबात जायचंच नाही. त्याच्यामध्ये जसं आज सकाळी मी सांगितलं की काय बघायचं, ते सगळं चुकीचं केलं बऱ्याच जणांनी. प्रश्न सुद्धा चुकीचे कळले, काही करायचंच नव्हतं. आणि मग सूक्ष्म सूक्ष्म श्वास आज बऱ्याच जणांना कळला, पहिल्यांदा कळला की आपण जो श्वास घेतोय त्या श्वासामध्ये एक बारीक श्वास असतो, आणि तो अनुभवायचा होता आज. आणि काही जणांना अनुभवता आला. याचा अर्थ काय आहे हे बघा, सगळं ब्रह्मांड लय लय साधता आली पाहिजे, आणि लयबद्ध होणं, आपण ब्रह्मांडाच्या लयीमध्ये आपण लयबद्ध होणं हे सर्वात श्रेष्ठ ध्यानाचे फायदे देणार आहे, आध्यात्मिक. आणि ही लय आज काही जणांना थोड्या काही प्रमाणात गवसली. तर प्रत्येक श्वासागणिक म्हणजे एक वेव असते, सारखी वेव हलत असते.
आपलं जर बघितलं ब्रह्मांड निर्माण होतय, नष्ट होतय आणि क्रिएशन होतंय. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, अणु रेणू, जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते प्रोटॉन, म्हणजेच आपले प्रोटॉन. ब्रह्मा विष्णू महेश. एक काय काम करतो? जन्माला घालण्याचं काम करतो. ब्रह्मा जन्माला घालतो. मग काय आपण म्हणतो? विष्णू. विष्णू प्रिझर्व करतो. आणि महाशिव महेश हा डिस्ट्रॉय करतो, नष्ट करतो. तुम्हाला सांगू का, आपण म्हणतो आता ह्याचा ब्रह्मांडाचा एंड जवळ आलाय, युगाचा एंड आलाय, तसलं काही नाहीये. हे सतत घडतंय, क्षणाला घडतच आहे. पण तो महालय 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 आलेला आहे. तर हे जे काही आहे, ब्रह्माला जन्म घालणं, प्रत्येक वस्तूला जन्म घालणं, त्याचं पालन पोषण करणं आणि त्याला नष्ट करणं, हे क्षणाक्षणाला चाललंय. म्हणजे आपली सुद्धा निर्मिती आहे ना, आपली निर्माण होतोय आपण, थोडा वेळ पॉज घेतोय, थोड्या वेळात नष्ट होतोय. आता हे काही जाणवतच नाहीये, कारण आपण खऱ्या दुनियेत नाहीच आहे ना. मग खऱ्या दुनियेत ध्यानात न जाता येतं, आपलं अस्तित्व आपल्याला कळायला लागतं. तर ही जी लय आहे त्याला स्पंदन म्हणतात. आता आपल्याला स्पंदशास्त्र वगैरे सगळं घ्यायचंय, तिथवर जायचंय. हे तर चितशक्तीचा विलस, त्याच्याही आतलं डीप स्पंदशास्त्र. माझी तर इच्छा बघा तिथवर जायची आहे, की मी जे आता जे म्हटलं ना, प्रत्येक क्षणाला निर्माण काय आणि नष्ट काय, ते सगळं आपण अनुभवायचं पण आहे. आणि आपण ज्ञान पण घ्यायचंय त्याला लेवलचं. तर हे सगळं शंकराचार्यांनी वगैरे खूप आपल्या शास्त्रांमध्ये आधीच सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला निर्माण होणं, डिस्ट्रॉय होणं, पालन पोषण, हे आपल्याला कळायला लागतं हळूहळू ध्यानातनं. स्पंदन, पहिल्यांदा स्पंदन जाणू लागतात, शरीरातली कंपन. कंपन होत असतं आपल्या शरीरातला, कण अन कण निर्माण होत असतो. जसं आपण बघितलं, रक्त किती दिवसांनी बदलतं, लिव्हर किती दिवसांनी बदलतं, पूर्ण हृदय किती दिवसांनी, सगळं बदलत असतं. आपल्याला वाटतं आपण तेच, आपले रोग तेच. हे सगळं आपण मनाने पकडून ठेवलेलं असतं. सगळ्यात तिथे बदल होत असतो. 365 दिवसात पूर्ण शरीर बदललेलं असतं. माझ्या अंदाजाने काय आहे असंच. तर याच्यामध्ये हे स्पंदन आपल्याला जाणवू लागतात. आता आपण ज्या वेळेला विपश्यनेला जातो, त्यावेळेला पहिल्या विपश्यनेला काय होत नाही एवढं फारसं, पण दुसऱ्या विपश्यनेला तर हे सगळी स्पंदनं दिसतात. म्हणजे भासू लागतात, अनुभवू लागतात आपल्याला. तर आज मी ते म्हंटल आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म श्वास जाणवला. आता एक लक्षात येतं, की पहिला जो श्वास आपण घेतो तो थांबतो, आपल्याला कळत पण नाही आपण श्वास घेतोय. आणि हा श्वास थांबल्यावर श्वास आला का गेला कळत नाही आपल्याला. त्यावेळेला आपल्या शरीरातली स्पंदनं दिसतात. दिसतात म्हणजे जाणवू लागतात. आणि मग हा सूक्ष्म श्वास चाललेला दिसतो. त्या लईला आपण फोकस केलं की संपलं. आपली खूप चेतना हायर जाते. त्या लईवर आपण फोकस करायचं. आणि मग हे जाणवू लागतं, की अरे किती स्पंदन आहे, किती क्षणभंगुर आहे सगळं. एक एक क्षणाक्षणाला नष्ट होतोय आपण, एक एक क्षणाक्षणाला निर्माण होतोय. तर या ज्या अशा प्रकारच्या अनुभूती आहेत, त्या खऱ्या समजायच्या. जनरली आता तुमचं ध्यान ग्रुपवर काही अनुभव असतात, अतिशय वेगळ्या प्रकारचं दुनिया क्रिएट केलेली, मायाजाळ क्रिएट केलेली, असे अनुभव येते. त्याला खरं मानू नका. म्हणून मग मी म्हणते की थोडस आता फोकस स्वतःच्या आतमध्ये काय चाललंय, काय दिसलं, काय भासलं, खूप छान वाटलं मनाला, हे सगळं सोडून द्यायचं. तुम्हाला किती सूक्ष्म जाणीव झाली हे महत्वाचं. चेतना वाढली का हे महत्वाचं. तर हा जो भाग स्वामींनी वर्णन केलाय, त्याला आपल्याला फोकस जास्त करायचा नाहीये, तो विसरून जा. त्यामुळे सुद्धा मी ब्रेक केलेलं नाही. कारण यातलं तुम्हाला काय महत्वाचं वाटलं नूतन मॅडम? मला म्हणजे जास्ती करून त्यांचं हेच जास्ती आवडलं, की त्रास कितीही झाला तरी ध्यान हे त्यांनी सोडलेलं नाहीये. हम्म विशिष्ट काळासाठी, विशिष्ट वेळे आणि त्यांनी ते वाढवत नेलेलं आहे.
जशी जशी आतून अनुभूती आली, की बाबा मला संदेश आला, की अजून ह्याच्या पुढे अजून काहीतरी आहे. अजून मला पूर्णत्व प्राप्त नाही झालेलं. याचा हम्म. अर्थच असा आहे, की मला अजून पुढे ध्यान करायचं. बरोबर. एवढंच घ्या. मी पण तोच सांगितलं, बाकीचं सगळं सोडून द्या. कारण थोडस काय आहे ना, अजून एक महत्वाचं सांगते. शक्तिपात जी दीक्षा आहे ना, आता स्वामींची शक्तिपात दीक्षा आणि त्यांनी ते वर्णन केलेले. तर या दीक्षेमध्ये काय म्हणायचं, मोह खूप आहेत, ट्रॅप होण्याचं प्रकार खूप आहेत. उदाहरणार्थ आता जे स्वामींनी जे सगळं वर्णन केलं, आभास, सुवर्ण रथ, देवदूत, देव, ही मोह आहेत, मोह. बस बसायचं आणि हे बघायचं ते बघायचं, या दुनियेत फिरून आलो त्या दुनियेत फिरून आलो, आणि मग आपल्याला तो चंग चंग छंद लागतो, छंद. हे ट्रॅपिंग प्रकार शक्तिपात दीक्षेत खूप आहेत, बरेच. सिद्धी मिळणं, सिद्धी मिळत जातात. जसं आता मी म्हटलं नूतन मॅडमच्या शब्दाला हे ताकद वाढली, मला ती सेंज झाली. या सिद्धी आहेत, या मिळत जातात तुम्हाला, आणि त्यात तुम्ही अडकत बसता. किंवा उदाहरणार्थ क्रिएटिव्हिटी, समजा मला पोएम्स पुरत होत्या, मी पोएम लिहिल्या, प्रकाशन केलं पुस्तकाचं, त्यावेळेपुरतं मी ट्रॅप झाले. मग नंतर मला ऑटो रायटिंग झालं, मी ऑटो रायटिंग करायला लागले. मुक्तानंद बाबा मला सांगायला लागले काय काय. मग माझ्या वडिलांनी मला जागं केलं, अगं तुला काय लेखक व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय, व्हायचंय काय ते बंद कर म्हटले. तुझी लेखणी नको तिकडं नको चालू. मी बंद केलं. असे मोह खूप आहेत मला. खूप पुढच्या त्यावेळेला 2014ची ही गोष्ट आहे, 14-15ची गोष्ट आहे, ऑटो रायटिंग होत असलेली. 15 किंवा 16 असेल, 15च, 14 किंवा 15. तर त्यावेळेला मला फार हे व्हायचं की काय सुंदर लिखाण होतंय. 10-15 वर्षापूर्वी मी एका जाणकारांना दाखवलं, ते म्हणे हे सगळं आता 10-15 वर्षांनी होईल, 20 वर्ष वगैरे, खूप पुढंच आहे हा सगळं. त्यामुळे मला पुढं काय काय होणार आहे ते बऱ्यापैकी कल्पना आहेत. आणि तुम्हाला जिथे आश्चर्य वाटतं तिथे मला काही वेळेला आश्चर्य नाही वाटत. तर हे आहे. मग सिद्ध मार्गामध्ये, जसं याला महासिद्ध मार्ग म्हटले, आले बघा वर्णनांमध्ये, पुस्तक वाचताना आत्ताचे मॅडमनी वाचले त्याच्यात, की महायोग, त्यांनी महायोग म्हटलेलं आहे. तर राजाचं सुद्धा राजकीय पंथ आहे सिद्ध योग, महासिद्ध योग, महाराज योग. म्हणजे चटकन तुम्हाला 3 जन्मात मोक्ष देऊनच सोडतो, पूर्वीच्या कल्पना. आता तर, पण ते ध्यान केलं नाही तर काहीच नाही व्हायचं. तर याच्यामध्ये मला सांगायचे, प्रलोभन खूप आहेत, साईड इफेक्ट खूप आहेत, त्याचे साईड इफेक्टच म्हणावे लागतील. ट्रॅप्स खूप आहेत त्याच्यात, ट्रॅप्स, मोहात अडकण्याचे ट्रॅप्स. मग तुमच्या सगळ्या जे काही चक्र आहेत त्याच्या जागृती होत जातात, त्याच्या गुणांच्या जागृती होणार. मग तुम्ही सुंदर सुंदर बोलणार, तुम्ही सुंदर सुंदर लिहिणार, तुम्ही लोकांची हृदय जिंकणार, आणि क्रिएटिव्हिटी स्फुरणार. मग पेंटिंग सुधारायला लागलं, किंवा काही स्केचिंग करायला लागला, काही लिखाण करायला लागलं, तिथेच ट्रॅप होणार. बसा करत बसा. हा, अर्थात ते सुद्धा ध्यानच आहेत, ते सुद्धा ध्यानाचेच प्रकार आहेत. समजा पोएम लिहितो, पोएम लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो, समजा वाचनच हे व्हायला लागलं, वाचन 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 वाचन, ते सुद्धा ध्यानच घडवतात एक प्रकारचं उच्च प्रतीच. पण त्याच्याही पलीकडे आपण गेलो पाहिजे ना, ज्ञान रूपाने म्हणा, ज्ञान हायर घेतलं पाहिजे. कारण शेवटी मार्ग ज्ञानानेच जातो ना. शेवटचा पॅच जो आहे मोक्षाचा, तो शेवटचा पॅच कुठल्याही मार्गाने या तुम्ही, ज्ञान मार्गानेच तो पॅच कव्हर करावा लागतो. मग हे ज्ञान कधी घेणार? आणि मग शरीर ज्या वेळेला जाळतील, काय करतील, त्यावेळेला जो काही आत्मा राहील, महाकारण शरीर राहील, ते कुठल्या ज्ञानाच्या जोरावर पुढे जाणार, त्याला गती कशी मिळणार? म्हणून हे ज्ञान, आत्म्याचं ज्ञान आपल्याला हृदयात साठवून ठेवायचे ना. आपण ते सगळे करतोय, पण फार थोडे लोक करतोय.
आपल्या ग्रुप मधले बघा 27 आहेत 30च्या खाली, तेच ध्यानाला 50 असतात. तर अजून हे 10-20 लोक मोकळे असतात दुपारच्या कार्यक्रमात, पण त्यांना रस नाही हे ऐकण्यात किंवा समजत नाहीये. पण आपण जे करतोय, तुम्ही जे कार्यक्रम अटेंड करताय हे ज्ञानबोध मधून, त्यांना हे ज्ञान मिळतंय आणि एक उच्च प्रतीचं ज्ञान घेऊन ठेवतोय आपण. म्हणजे आपला जो नंतरचा विकास आपण साधणार आहोत, मरणानंतरचा मरणोत्तर जो काही प्रवास सुरू होतो तो आपला चांगलाच होणार आहे. लक्षात घ्या. इथं ध्यान तुम्ही किती केले त्याला महत्व नाहीये, इथे ज्ञान किती घेतले त्याला महत्व आहे. आणि तुम्ही न झोपता ज्ञान घेताय का? तुम्ही काही वाक्य लिहितायत का? आज मला ग्रुपवर टाकायचं कोणी कुठली वाक्य लिहिली, एखादं दुसरं वाक्य तरी लिहिण्यासारखं होतं. मी जसं डोक्यात घातलं की ह्याच्यातून फक्त स्वामींचं ते महत्वाचं आहे आणि मला हे आवर्जून सांगायचं होतं, या आभासी दुनियेत रमू नका, त्याची इच्छा ठेवू नका, दिसतंय त्याला अजिबात महत्व देऊ नका. कारण सकाळचे सुद्धा ध्यानाचे जर अनुभव वाचले तर अजून मला बऱ्याच गोष्टींचं वाईट वाटतं. मी अमृता मॅडमशी डिस्कस करत असते, काल पण झाली डिस्कशन. काल त्यांना मी म्हंटल की मॅडम ही मुद्रा घेऊन बघा, म्हणजे त्यांना सांगितलं. आणि ही मुद्रा सिद्ध केलेल्या नाहीयेत, सिद्ध केलेल्या नाहीयेत म्हणजे ह्याचे अनुभव येणार नाहीयेत. तर बऱ्याच जणांना येतात अनुभव, ठीक आहे, चांगलं आहे. कारण ते पण एक आपलं माइंड मॅनिप्युलेशनच असतं ना. मला हे झालं आणि मला ते झालं. खरं पण झालं असेल, मला नाही म्हणायचं नाही असं, म्हणून तर ते टेस्टिंगला करून बघितलं आम्ही. त्या सगळ्या मुद्रा आम्ही घेणारच आहोत, मॅडम घेणारच आहेत पिरॅमिडला. भाग 3ला आता मुद्रा प्रांत, त्यामध्ये त्या मुद्रा आहेत, त्यातलं एक टेस्ट केली आम्ही. कारण त्या ज्या मुद्रा आहेत, त्या मुद्रा अशी मुद्रा एक करून फायदा नाही होणार. त्याचा एक सेट आहे, सेट. जसं आपण हे करतो ना 12 नमस्कार, सूर्य नमस्कार, तसा तो सेट आहे, तो ओळीने करायचा. आणि तो साधारण मॅडमच्या म्हणण्यात आलं होतं की अमृता मॅडम मला सांगत होत्या काही काळ केला पाहिजे ना, 8 दिवस 15 दिवस, त्याचा तो इफेक्ट येणार आहे. तर हे महत्वाचं आहे. हे काही नाही येत असेल ठीक आहे. तर या गोष्टी थोड्याशा सकाळच्या अनुभवाच्या तुम्हाला सांगायच्या. जे जे सुज्ञ लोक आहेत, जे जे हे कार्यक्रम अटेंड करतात, त्यांनी आता अनुभव लिहिताना एक थोडीशी जम्प मारायची, काय दिसलं सोडून टाकायचं. आणि मॅडमनी खूप कळकळीने, अमृता मॅडमनी सांगितलं ऍज इट इज, ऍज इट इज. आणि नंतर त्यांना पण एवढं त्या दिवशी वाईट वाटलं, मला म्हणाले मॅडम यांना कळत नाही हो ऍज इट इज, ऍज इट इज काय आहे म्हणून. म्हटलं जाऊ दे, आपण सांगत राहायचं. कधीतरी त्यांच्या सामूहिक चेतनेत जसं आपण पेरतो ते उगवतं, कधीतरी त्यांच्या ते डोक्यात पडलेलं कधीतरी उगवेल म्हटलं. पण बसतायत हे फार महत्वाचं आहे म्हटलं, करतायत हे फार महत्वाचं आहे, हळूहळू तेही होईल. ऍज इट इज म्हणजे काय, फिजिकली मला ते दिसतंय. आपण फार ध्यानामधलं काही पण वेगळं बोलतो, खरं ऍक्च्युली होतं का? उदाहरणार्थ बघा, माझ्या भोवती गोल्डन प्रोटेक्शन मी दिसले, माझ्या भोवती गोल्डन प्रोटेक्शन झालेलं मला दिसलं, भासलं, भास झाला, किंवा मी क्रिएट केलं, मी घातलं ते आणि मला दिसलं. किती शब्द आपण आता तुम्हाला नावं नाही मी ठेवत आहे, कारण अनुभव लिहिताना आपण ते लिहितोच लिहितो. पण इथे थोडीशी आपल्याला आता सेपरेशन केले पाहिजे. ऍज इट इज काय झालं का, फिजिकली दिसलं का, फिजिकली का व्हायब्रेशनली जाणवलं, ते लिहिता आलं पाहिजे, ते आपल्या शब्दांमधून कळलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला तुम्ही विचार कराल लिहिताना, त्यावेळेला अगदीच तुमची जी चेतन आहे ती हायर लेवलला जाणार आहे, जम्प मारणार आहे. तर हे थोडस एक्सपेक्टेड आहे. आता हे पुस्तक आपण चर्चेला, आता उद्या संपेल ना मॅडम? नाही, अजून 2-3 आहे, म्हणजे जास्ती आहेत अजून. 6 पेक्षा जास्ती आहेत प्रकरण. पण मी बरं काही ठीक आहे, सगळं नाही आपला काही घेणार आहे. कार्यक्रम एवढं नाहीये, महत्वाचं आपला आहे काही तेवढं. कार्यक्रम नाही, पण थोडं स्किप करा. कारण आता 2 दिवस. आजचं जे होतं ना हे फार 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 फार, ते थोडं स्किप हा. करायला हवं. नुसतं दृश्यच होते ना त्यांची ती सगळी. हा, मग तसेच आहेत मॅडम. हा मग ते स्किप करावं ते कारण हे काय मी वाचल्यावर मला पण म्हटलं जाऊ दे, आता या ऐन वेळेला कशाला तुम्हाला काही सांगू. कारण हम्म. दृश्यांमध्ये रमायचं नाही आपल्याला, जसं कथांमध्ये रमायचं नाहीये.
तसं ध्यानातल्या दृश्यांमध्ये आत्ता तरी नाही रमायचं. ज्या हम्म, वेळेला हम्म. ऍज इट इज व्हायला येईल लागेल, होणार आहे ते ऍज इट इज होणार आहे. ज्यावेळेला ऍज इट इज ची लेवल येईल त्यावेळेला जरूर डिस्कस करू, पण आत्ता तर नाहीये. मग नाही तर काय होतं, मग आपण त्या आभासी हम्म. दुनियेतच वावरतो. वाह छान ध्यान झालं, वाह छान ध्यान झालं, आणि नुसत्या त्या एनर्जी फ्रेश वाटतं छान वाटतं याच्यावरच बसलोय आपण, की जे मटेरियलिस्टिक आहे. छान वाटलं फ्रेश वाटलं, मटेरियलिस्टिक झाले 2 वर्ष आपल्याला. आता आता आपल्याला त्याच्या पलीकडे पोहोचलं पाहिजे ना. हम्म. तर हे तेव्हाच होईल ज्या वेळेला फोकस तुमचा बदलेल, ज्यावेळेला इंटेन्शन ध्यान करताना बसतानाच बदलेल, त्यावेळेला तो फायदा बदलेल आणि अवस्था बदलेल. तर हे थोडस लक्षात घ्यायचं आहे आपण. तर बघा उद्या दृश्य स्वरूप थोडस स्किप करून आपल्याला, फार तर आधीच काही सोडलं असेल महत्वाचं तर तेही घेऊ शकता, असं काही नाही. काही फक्त तेच दिलंय, ते 4 शरीर दिलेत ना त्याच्याप्रमाणेच त्यांनी दिलंय, त्याच्यात बाकीचं हा. काहीच नाही. किंवा मला महत्वाचं काय वाटलं की अजून अं, एक सांगते. हा हं, बोला. महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या अनुभूती दिल्या ते नाही बघायचं, पण त्यांनी निरीक्षण कसं केलंय, जे बारीक हा, सारीक निरीक्षण एक्झॅक्टली. केलंय, एक्झॅक्टली यावर अवेअरनेस डिस्कस तिथंच करा मग आहे. उद्या. यावर उद्या डिस्कस करा. जसं आज पहाटेच्या ध्यानाचं सविता मॅडमनी एक्सलंट दोन्ही प्रश्नाची उत्तरं लिहिली, की त्यांना सूक्ष्म श्वास जाणवला, हं, आणि हं. जी काही निरीक्षण सांगितलं होतं ऍक्च्युली ते खरं आनापानसती ध्यान आहे. जे घेतलं जातं ते सोडून द्या. आजचं तुम्ही केलं ते, त्याच्यामध्ये कुंभक आपण बघितला आणि कुंभकावर हे झालं, जो काही ऑटोमॅटिक घडेल तो, त्याच्यातून काय झालं, शांत, अधिक शांत, म्हणजे सच्चित आनंद म्हणतो ना आपण ध्यानातला. ऍक्च्युली चेतना जी आहे, कॉन्शियसनेस जो आहे तो सच्चित आनंदच आहे, परमानंदच आहे, तो आज जाणवला. आणि हे मला खूप छान वाटलं की एका दिवसात एका क्रियेने तुम्हाला तो जाणवला. तर नूतन मॅडम आता फार छान बोलल्या की त्यांनी कसं अनुभवलं तेच फार महत्वाचं आहे. आणि हेच कसं अनुभवायचं ते मी सांगतेय, आणि फार थोड्या जणांना ते कळतं. कारण 3:30ला उठलं नाही की स्किप मध्ये काय बोलत नसते मी, पण तरी रिपीट केलं. तर हे थोडस आपल्याला काय, म्हणजे मी म्हटलं ना ध्यानाचं इंटेन्शन, माझं ध्यानाचं इंटेन्शन एनर्जी मिळवणं, खूप छान होणं, खूप छान वाटणं सोडून द्या आता. जे खूप दिवस ध्यान करतात त्यांनी सोडून द्या, नवीन नवीन लोकांनी धरा ते. कारण नवीन नवीन लोकांचं ध्यान घटणं, ध्यानाला बसणं हेच महत्वाचं आहे. पण जे माझ्यासोबत आहेत आता 3 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, त्यांनी इंटेन्शनच बदला. आणि ऍज इट इज मला फिजिकली प्रॅक्टिकली काय अनुभूती येते आहे, ते पण इंटेन्शन नसावं ऍक्च्युली ध्यानाचं. ध्यानाला काहीच न घेता शून्य ह्याच्यातच बसलं पाहिजे, तर ते आपोआप होतं. कारण आपण म्हटलं तर काही होत नसतं ते. तर हे फार महत्वाचं. तर उद्या मॅडम तुम्ही तसं घ्या, की बघा हे कसं त्यांनी निरीक्षण केलंय, बघा हे कसं जाणवलं मग त्यांना, असं. आणि डायरी बघा बरं कशी मेंटेन केली. आज मी खूप वर्षांनी पहिल्यांदा हे पुस्तक हातात घेतलं, तर त्याच्यामध्ये एवढंच वाचलं, मॅडमचं जेवढं होऊ शकेल तेवढं वाचलं. तर त्याच्यामध्ये मला हेच पहिला मेसेज आला डोक्यामध्ये, बाप रे, एवढे आध्यात्मिक गुरु झाले, एवढे आध्यात्मिक पुस्तकं आपण वाचली, पण ह्यांनी किती बारीक डायरी लिहून ठेवली असेल ना हे सगळं. कुठे बाहेर गेलो आणि मग असं झालं, म्हटलं केवढी बारीक निरीक्षणं नोंदवलीत, आणि त्यामुळे ती ग्रो होत गेली. आपण ज्याला महत्व देतो ना ते ग्रो होत जातं, लक्षात घ्या. तर म्हणून प्रत्येक वेळेला शिकवलंय तुम्हाला, तारीख घालायचं, काहीतरी विशिष्ट वाटलं, अनुभवलं, लेच. तर हे करत चालूयात, त्याला खूप महत्व आहे. चला मी जास्त वेळ नाही घेत. नूतन मॅडमचे खूप खूप धन्यवाद. सगळे तुम्ही अटेंड करत आहात, तुमचे धन्यवाद. आणि भेटूयात आपण उद्या.